क्या बात आहे. म्हणजे सर्व मार्गांनी कोकण कुठल्याही अशी एकच जिल्हा असेल किंवा कोकण असेल की सर्व मार्गाने तिकडे जाता येईल. समुद्रमार्ग आहे, विमानमार्ग आहे, रस्ता आहे, ट्रेन आहे, सर्व मार्ग. बरं, कौटुंबिक जिव्हाळा असलेले म्हणून नारायण राणे हे सातत्यानं ओळखले जातात. तसं चित्रही आम्ही अनेक वेळेला पाहतो. मात्र जे नवे तरुण वर्ग आहे, राजकारणाकडे जाताना थोडं भीतात, कधीतरी त्यांना मार्गदर्शन नसतं. खरोखर आजची राजकीय परिस्थिती राजकारणात करिअर करण्यासारखी आहे का? नवतरुणांनी राजकारणात यावं का? यावं. चांगल्या शिकलेल्या तरुणींनी राजकारणात यावं. राजकारण आणि स्वच्छ राजकारणाची मानसिकता घेऊन यावी. कारण आताचं राजकारण स्वच्छ आहे असं मी म्हणत नाही, पण येणाऱ्या पिढीने तसं यावं आणि ते हा धैर्य करून मला माझ्या लोकांसाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या देशासाठी काहीतरी मला करायचं आहे, करून दाखवायचं आहे आणि ते मी करीनच, लावूनच यावं. आणि म्हणून असे जे तरुण असतील तर मी नक्कीच त्यांना सांगेन, या, मार्गदर्शन देऊ, प्रेरणा, प्रोत्साहन सगळं देऊ, पण त्यानंतर आमिषाला बळी पडू नका. आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्याचा पाठपुरावा करा. नको त्या गोष्टीकडे वळू नका. ते वळणं आपल्या हिताचं, कल्याणाचं नाहीये. आता काही लोक करतात, बदनामी होत आहेत आणि म्हणून ती बदनामी आहे ती ओढून घेतलेली आहे. भविष्यातील महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण असं नसावं. अनेक चांगले तरुण येत आहेत, आलेले आहेत. परवा एक दिल्लीला मला तरुण भेटला, नॉर्थचा होता, चांगला शिकला होता. मला मुझे कुछ करना है, मी किस तरह से. मी त्याला सांगितलं, तुला काय करायचं आहे, तू या मार्गाने जा. कोणता पक्ष पाहिजे, ज्या पक्षाची आयडिओलॉजी, विचारसरणी देशहिताची आहे, लोककल्याणाच्या, देशाच्या रक्षणासाठी आहे, ती स्वीकारावी, त्या पक्षात यावं, अशा मताचा मी. बरं, नारायण राणेंनंतरची पुढची पिढी राजकारणात सक्रिय आहे. नातवंडांनी यावं का? कारण तुम्ही आणि नातवंड खेळणं आणि तुमचा एक स्वतःचा वेळ घालवणं हे तुम्हाला प्रचंड आवडतं. माझ्या नातवंडांनी येऊ नये माझं स्पष्ट मत आहे. आणि मी तर ते त्यांच्याशी जेव्हा बोलतो तर त्यांना एकच सांगतो, आपण मोठा उद्योजक व्हावं, यासाठी करू. आपण राजकारणात येऊ नये. कारण राजकारणात आम्ही जेवढा वेळ देतो, काम करतो, सगळ्याच वेळ लोक चांगलं म्हणत नाही हो, चांगलं करू नये वाईट म्हणतात. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हणणं म्हणजे राजकारण समीकरण आहे. ते असता का म्हणे, चांगल्याला चांगलं म्हणा. मी पण ऑपोजिशन लीडर होतो. बजेट वाचायचं आणि सांगायचं ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही रिसोर्सेस वाढवा आणि कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही वाढू शकता. विदाउट रिसोर्सेस न वाढवता नुसतं मी हे करीन ते करीन, कशाच्या आधारे करणार पैसा नसेल तर. आणि म्हणून जे कोण राजकारण येतील त्यांना हे सगळं कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि म्हणून भारत असो, महाराष्ट्र असो, महाराष्ट्र आपण म्हणतो आमचा महाराष्ट्र, आपला म्हटल्यानंतर आपलं आपुलकीने, प्रेमाने नाही, कर्तव्य दृष्टीने तिथे काम करणारी माणसं या महाराष्ट्राला पाहिजेत. सगळीच दिसत नाहीत असं शब्दप्रयोग करतो. सगळीच दिसत नाही यात तुम्ही विचार नका. कोण दिसतात, कोण दिसत नाही, नो कॉमेंट्स. निश्चित आहे. आणि नो कॉमेंट्स या मोडवरच आज आपण खरं तर इथे थांबतोय. मात्र पुन्हा एकदा तुमच्याशी भेटण्याचा आमचा लोभ असेलच आणि उद्योजकता आणि उद्योग क्षेत्रासाठी काय करायला हवं याची एक विशेष मुलाखत आपण द्यावी.